तहान लागलेले माणसं माणूस होईना तयार नाही। विचार करा, काय भगवान शंकराचं असणारा कुटुंब असेल, काय परिवार असेल, एकमेकाचे असणारे शत्रू एकत्रित राहतात कुटुंबामध्ये। आज माणसं असूनही आपण माणसासारखे राहत नाही। माऊलीजी महाराज जुन्या काळामध्ये घराच्या पुढे गेटवर लिहिलेलं असायचं सुस्वागतम। घराच्या वर लिहिलेलं असायचं सुस्वागतम, वेलकम असं लिहिलेलं असायचं। आता दाराच्या गेटवर जर गेलं ना तर विशालजी महाराज लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा। राहतात माणसं, घरामध्ये माणसं राहतात, पण गेटवर लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा। अरे काय अवस्था आहे आपली। कुठे भगवान शंकराचा असणारा परिवार, एकमेकाच्या विरोधात असणारे सर्व, पण एकमेकामध्ये सर्व एक या ठिकाणी प्रेमामध्ये राहतात। एकमेकाचे शत्रू आहे तरी प्रेमामध्ये त्या ठिकाणी कुटुंबामध्ये जीवन जगतात। हे भगवान शंकरांचं चरित्र आपल्याला शिकवतं। आणि म्हणून गणपती बाप्पा असेल, कार्तिकजी महाराज असेल, पार्वती माता असेल, भगवान शिव असेल, नंदिकेश्वर